आला रे आला, जी-आर आला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ज्या योजनेच्या हप्त्याची शेतकरी बांधवांनी अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली. कारण मागील अनेक महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचे अनुदान रखडले होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये जे वितरण व्हायला हवे होते ते ना नोव्हेंबर मध्ये झाले, ना डिसेंबर मध्ये झाले, ना जानेवारी, ना फेब्रुवारी. म्हणजे की 4 महिन्याचे हे वितरण लांबल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनी वारंवार प्रश्न विचारला की योजना खरंच बंद झाली आहे का? योजना आता यापुढे पैसे येणार का नाही? आम्ही वारंवार सांगत होतो की शेतकरी बांधवांनो घाबरून जाऊ नका, योजना बंद झाली नाही. आणि त्या संदर्भातील मोठी अपडेट, कारण आता हप्ता वितरणासाठीचा जी-आर आलेला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आनंदाची आणि दिलासादायक बातमी असणार आहे. राज्यभरातील जवळपास 90 ते 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचा हप्ता जमा होणार आहे. आता यातील अजून एक आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना एकत्रित 4,000 रुपये येण्याची सर्वात मोठी शक्यता आहे. कारण पीएम किसानचा विषय सोडून द्या, पीएम किसानचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13 मार्च रोजी जमा होणार आहेत. ते संदर्भात सर्व डेट फायनल झाल्या, सर्व फिक्स झालेलं आहे. आणि या 13 मार्च रोजीच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. या संदर्भातील जी-आर देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, सर्व योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत. तर चला या संदर्भातील जी-आर काय सांगतो ते आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, तुम्ही जी-आर पाहू शकता. हा नमो शेतकरी योजनेसंदर्भातील जी-आर आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नवीन लेखाशीर्ष मान्यता, ही एक मान्यता असते. हप्ता वितरणापूर्वीची ती मान्यता असणार आहे. आता या संदर्भात बघा, हा जी-आर कधीचा आहे तर जी-आरची तारीख तुम्ही पाहू शकता. हा दिनांक 9 मार्च 2026 चा जी-आर असणार आहे. आणि या जी-आर नुसार आता नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. आता याबाबतची तारीख देखील आज अथवा उद्या त्या ठिकाणी फायनल होणार आहे, म्हणजे 13 तारीखच असणार आहे. अनेकांच्या माहितीनुसार या ठिकाणी 13 तारखेलाच नमो शेतकरी योजनेचे देखील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. खरं तर हा हप्ता 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचाच असायला हवा होता, कारण नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी सरकारकडे प्रलंबित आहेत. परंतु हे 2,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि त्यासोबत केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे राज्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती एकाच दिवशी 4,000 रुपये येणार असल्याने त्या ठिकाणी राज्यभरातील शेतकरी काही प्रमाणामध्ये दिलासादायक व्यक्त करत आहे. कारण हप्त्याचे वितरण बरेच दिवस लांबले होते, परंतु ठीक आहे, हप्ता वितरण होतंय हे आम्हाला जास्त महत्वाचे आहे, असे देखील अनेक शेतकऱ्यांचे मत आहे. यामध्ये आता लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणाला मिळणार, तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत त्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे हा जो हप्ता असणार आहे तो ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी किंवा ॲग्रीस्टॅक नोंदणी आहे त्याच शेतकऱ्यांना हे वितरण होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा फार्मर आयडी काढलेला असणे आवश्यक असणार आहे, अन्यथा तुम्हाला यावेळी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांचे वितरण त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती होणार नाही. त्यामुळे ही देखील खात्री करून घ्या, तुमचा फार्मर आयडी आहे का, आणि फार्मर आयडी असल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेचा मागचा हप्ता जमा झाला असल्यास तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील 22वा हप्ता असे एकत्रित 4,000 रुपये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे शक्यता वर्तवतात आहे आम्ही काय म्हणतोय, कारण नमो शेतकरीची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर नाही केली. जी-आर आला आहे आणि जी-आर आल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये वितरण होतं आणि 13 तारखेला आपले पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे. त्याच दिवशी राज्यात देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे नक्कीच येतील, अशी देखील त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळत आहे. आता नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोनही योजनेचे पैसे तुम्हाला मिळतात का, नक्की कमेंट करून सांगा. या संदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.